मनाच्या धुंदीत लहरीत गेला शाबास बेटा। नमस्कार मित्रांनो, आज सोमवारचा दिवस आहे। आज खरं तर रंगपंचमी आहे, पण रंगपंचमीला काय करायचं नसल्यामुळे मी ठरवलं की आज ट्रेकला जाऊयात। ट्रेक एकदम छोटासा निवडला आहे, कोरीगड। सकाळी 6 वाजता घरातून निघलोय आणि आता 8 वाजता नाश्ता वगैरे करून इथं पोहोचलोय। गडावर आज शक्यतो कोणी नसेल। मित्रांनो, नवीन असाल चॅनलवर तर सफर कफर करा। अरे कहना क्या चाहते हो? पटकन सफर कफर करून टाका। बैगन गडाची वाट अगदी मळलेली आहे आणि समोर दिसतो तुम्हाला तो कोरीगड। आपण खरं तर गडाच्या त्या बाजूने ट्रेक चालू केला होता आणि फिरत फिरत आपण सरळ ह्या वाटेने आलोय। ही गडाची तटबंदी। आता आपण गडाच्या बॅक साईडने शक्यतो वरती जाऊ। आपण आलोय आता इथं पायरी मार्ग चालू होतोय। तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का की आपल्याकडे एवढा मोकळा प्रदेश आहे, एवढी खाली जागा आहे, तरी सगळे महाराज, सगळे राजे गड कोटावर का राहत होते? तर याचं उत्तर असं आहे, ज्यावेळेस बहामनी साम्राज्याच्या आधी राष्ट्रकूटांचा आणि चालुक्यांचं ज्यावेळेस इथं अस्तित्व होतं, त्यावेळेस ते गडकोटांवरती राहायचे। ज्यावेळेस हे उत्तरेतून आलेले सगळे ढेपशे फोपशे इथं आले आपल्या इथं महाराष्ट्रात, त्यांना एवढे असे अवघड गड किल्ले चढणं खूप अवघड जायचं। त्याच्यामुळे ते काय करायचे, रस्त्याच्या बाजूचे गड किल्ले सोपे होते, तिथं राहायचे। समझ रहे हो? पण त्यांचा मेन हेच होतं की गडकिल्ले जिंकायचे, त्यातून दारू, पैसा, नाच गाणं हे सगळं करायचं आणि एकदा गड जिंकला की तो एखाद्या राजपूत किंवा हिंदू सरदाराच्या हाती द्यायचा आणि आपलं परत दिल्लीला निघून जायचं। आणि महाराजांनी हेच हेरलं की 400 वर्षापासून या गडावरती राबता नाही आहे। 400 वर्ष ही गडं ओस पडली होती आणि महाराजांनी ठरवलं की आपण गडावरतीच राज्यकारभार करायचा। आणि जवळपास 1642 पासून महाराजांनी ह्या गडांना गड पण दिलं, घर पण दिलं। त्यावेळेसपासून या गडावरती राबता चालू झाला। परत पुढं आलं की हे सुंदर असं गणेश मंदिर दिसतं। त्यामध्ये गणेशाची मूर्ती आहे आणि सुंदर अशी गणेशाची मूर्ती या जस्ट गुहेच्या बाजूला। गडरक्षक देवता असं आपण म्हणू शकतो। मित्रांनो, इथे एक गुफा आहे, आपण बघूयात। या माझ्या मागे या। वाह, कसलं सुंदर पाणी आहे। पाणी बघू शकता मित्रांनो, स्वच्छ। सुंदर आणि गार पाणी आहे मित्रांनो। पण जे पाण्याचं टाकं बघितलं ते इथं होतं, पाण्याचं टाकं। आणि या मार्गाने आपण परत वर आलो। इथून वर जायचा मार्ग आहे, पण इथं बघाल तर इथं अजून एक गुहा आहे। ही गुहा थोडीशी मोठ्या स्वरूपातली आहे। एक 5 ते 10 माणसं इथं आरामात बसू शकतील एवढी गुहा आहे ही। सकाळचे 9 वाजलेत जवळजवळ आणि आपण कोरीगडाच्या महादरवाजा चढून वरती आलोय। महादरवाजा चढून वरती आल्यानंतर आपल्याला काही जुन्या वास्तूंचे अवशेष बघायला मिळतात। गडावर तलाव जास्त प्रमाणात आहेत। माझ्या समोर बघू शकता, हा एक तलाव आहे। पण मला हा प्रश्न पडलाय की हा ट्रॅक्टर गडावर आणला कसा असेल? तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये कळवा।
हा ट्रॅक्टर गडावर आणलाय कसा. मावळातील असलेल्या अतिप्राचीन कोरी समाजाची इथं कधी काळी वसाहत होती, राज्य होतं. त्यामुळे या गडाचं नाव कोरीगड पडलं. याला अजून एक म्हटलं जातं की खाली पेठ शहापूर नावाचं गाव आहे. पेठ शहापूरमुळं याला शहापूरगड किंवा शहापूरचा किल्ला असंही म्हटलं जातं. गडावरून आपल्याला जर बघायला गेलात तर समोरच्या साईडला, तुम्ही समोरच्या साईडला बघत असाल तर हा जो नंदीसारखा दिसतो शेप, तो आहे मोरगिरीचा किल्ला. त्यानंतर इकडे गेलात तर इकडे छोटासा असा एक पीक दिसतोय वरती तुम्हाला, तो पीक आहे तुंग किल्ला. आणि याच्या बॅक साईडला थोडंसं गेला तर ह्या डोंगराच्या बॅक साईडला येतो तिकोना. गडावरनं तुम्हाला भरपूर गड दिसू शकतात. प्रबळगड दिसतो, कलावंतीन दिसतो, मोरगिरी दिसतो, तुंग दिसतो, तिकोणा दिसतो. मजा आया. मावळच्या प्रांतावर नजर ठेवण्याकरता जर सगळ्यात महत्त्वाचा किल्ला असेल तर तो कोरीगड होता. आपण गडाच्या डाव्या बाजूला आलो आहे. डाव्या बाजूला आलात तर तुम्हाला समोर ही काही पडक्या वास्तू दिसतील. त्या वास्तू जुन्या काळची राजवाडी किंवा सैनिकांची राहती घरं असावीत. इथे मला शक्यतो 1, 2 आणि 3 राजवाडे दिसत आहेत आणि चौथा राजवाडा इकडे भग्न स्वरूपात दिसतोय. ज्यावेळेस कर्नल प्रॉथरने इथे हमला केला होता त्यावेळेस त्याने दारुगोळाच्या कोठारावरच तोफ दागली आणि त्यामुळं गडावरती मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आणि मराठ्यांनी हा किल्ला ब्रिटिशांना देऊन टाकला. आपण कोरीगडच्या एका बाजूच्या टोकाला आलो आहे आणि तुम्ही माझ्या समोर एक्झॅक्टली जो बघत असाल ही कोरीगडाची तटबंदी आहे. जवळपास 1.5 किलोमीटरची ही तटबंदी आहे आणि पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी 23 गड किल्ले मिर्झाराजा जयसिंगला दिले. पण 12 गड किल्ल्यांमध्ये कोरीगडाचा समावेश होता. तुम्हाला जर वर यायचं असेल तर वर 2 डोंगराच्या मध्ये एक पार्टिशन टाईप ऑफ कोरलेलं आहे. आता हे नॅचरलीच कोरलेलं असल्यामुळं या तटबंदीवर चढाई करणं खूप मुश्किल आहे आणि त्यामुळं एक कारण असंही असू शकतं की महाराजांनी हा गड आपल्या ताब्यात ठेवला जेणेकरून शेवटची 12 गड किल्ले जी होती त्यावर कोणाचं आक्रमण होणार नाही. आपण कोरीगडच्या तटबंदीच्या बाजूने चाललो होतो आणि इथं बघू शकता तुम्ही 2 पाण्याची टाकी आहेत. पाण्याची टाकी इतक्या विशिष्ट रूपात बांधली आहेत की पठारावरून वाहत येणारं सगळं पाणी त्या टाक्यांमध्ये जमा होतं. आपण गडाच्या दुसऱ्या बाजूला आलो आहे आणि दुसऱ्या बाजूला हा एक दरवाजा आहे, छोटा दरवाजा. शक्यतो ही वाट आंबावणे गावात नाही येते. आंबावणे गावातली जी घळ आहे त्या साईडनं येते. थोडं पुढे गेलात की इथं वरती एक तोफ दिसते तुम्हाला आणि पुढच्या बाजूला एक बुरुज पण आहे. पण वेळेअभावी आपण तिकडे जाणार नाही आहे. आता आपण इथूनच मागं फिरतोय. गड फिरून झाला आहे. आता आपण खाली उतरायला चालू करतोय. ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या नवीन वाटेवरती.